लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। मार्चचा निधी एकत्रित जमा झालेला आहे। राज्यातील लाडक्या बहिणींना गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हप्ता जमा करण्यात आलाय। सोबतच मार्चचाही हप्ता वर्ग करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेत। हप्ता न मिळाल्यामुळे विरोधकांकडून जोरदार टीका सरकारवर करण्यात येत होती। मात्र आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला। लाडकी बहीण योजनेचा मार्च हप्ता अजून पण सगळ्या लाडक्या बहिणींना भेटलेला नाही। असे काही जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। अजून काही जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करायचे बाकी आहेत। सरकारने काय सांगितलं की 15 मे पर्यंत जे पात्र बहिणी आहेत जे आपल्या काहीतरी 2 कोटीचे आसपास जे पात्र बहिणी आहेत त्यांना पैसे भेटणार आहेत। आणि सरकारने जे 66 लाख अशा बहिणी आहेत ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही किंवा ज्यांची माहिती चुकीची आहे आणि जे अपात्र आहेत त्यांना पैसे भेटणार आहेत, त्या या योजनेपासून कायमचे वंचित करण्यात आले आहेत। त्यांना आता यापुढे हप्ता भेटणार नाही आणि जे 2 कोटीचे आसपास जे पात्र बहिणी आहेत त्यांनाच पैसे भेटतील। मार्च हप्ता, एप्रिल हप्ता आणि याचे पुढचे जे पण हप्ते भेटतील ते जे पात्र बहिणी आहेत त्यांनाच पैसे भेटतील। तर आजची एक सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ती आता आपण पाहणार आहोत। ती लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा जो हप्ता होता तो अजून सगळ्या लाडक्या बहिणींना भेटलेला नाही। काही बहिणींना भेटला आहे तर काही बहिणींना नाही। तर आपण काय करावे, कारण आता मे महिना अर्धा संपत आला आहे पण अजूनही अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत। काही महिलांना आधीचे सर्व हप्ते मिळाले पण मार्चचा पैसा अजून आलेला नाही। तर काही महिलांना अचानक पैसे येणे बंद झाले आहे। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत, ते म्हणजे मार्चचा हप्ता का अडकला, दुसरा सरकारकडून काय माहिती मिळत आहे, आणि तिसरा कोणत्या महिलांचे पैसे थांबू शकतात, आणि चौथा प्रश्न पडताळणीमध्ये काय सुरू आहे, आणि पाचवा प्रश्न पडताळणी पुढचा हप्ता कधी येऊ शकतो, आणि सहावा प्रश्न महिलांनी आता काय करायचं, का आपल्याला हप्ते भेटू शकतात किंवा याच्या पुढचे आपल्याला सगळे हप्ते भेटू शकतात। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती प्रत्येक लाभार्थी महिलांसाठी खूप महत्त्वाची आहे। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून गावागावात सोशल मीडियावर आणि बँकामध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे मार्चचा हप्ता कधी येणार। कारण अनेक महिलांना दर महिन्याला पैशाची वाट पाहावी लागते। कोणाला घर खर्चासाठी पैसे लागतात, कोणाला मुलांच्या शिक्षणासाठी पैसे लागतात, तर काही महिलांना औषध उपचारासाठी या पैशाची गरज भासते। म्हणून जेव्हा पैसे वेळेवर येत नाही तेव्हा चिंता वाढणं स्वाभाविक आहे। अनेक महिला असे आहेत की ज्यांची काही जी छोटी मोठी कामं असतात ना ती अजून त्यांनी पूर्ण केलेली नाही। ते कसं तर पासबुक अपडेट करणे बाकी आहे, मोबाईलमध्ये SMS तपासत नाहीत, ग्रामपंचायतीमध्ये विचारणा करत नाहीत, आणि CSC सेंटरवर जाऊन चौकशी करत नाही आपला अर्ज ओके आहे की नाही, प्रोसेसिंगमध्ये आहे की नाही। म्हणून अजूनही स्पष्ट माहिती मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये कसं एक चिंता वाढत आहे की आपला जो फॉर्म आहे तो पात्र केला आहे की अजून जो अपात्र केला त्या लिस्टमध्ये आहे। असे काही बहिणी आहेत की ज्यांना अजून हेच माहीत नाही की आपण पात्र आहोत की अपात्र आहोत, आपल्याला पैसे भेटतील की नाही भेटतील। कसं काही बहिणींना भेटले आणि काही बहिणींना सरकारने काय सांगितलं आहे 15 मे पर्यंत जे पात्र बहिणी आहेत जे 2 कोटीच्या आसपास जे पात्र बहिणी आहेत त्यांना सगळ्यांना हा मार्च महिन्याचा हप्ता भेटेल। त्याने अजून एप्रिल महिन्याची तारीख सांगितली नाही, पण जो मार्च महिन्याचा हप्ता आहे तो भेटेल। पण आता एक सगळ्यात मोठा प्रश्न कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे, हाच एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे। म्हणून अशा बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना हा मोठा प्रश्न आहे की आपण पात्र आहोत की अपात्र आहोत। म्हणून तर त्यांनी ना हे सगळे पात्र बहिणी आहेत त्यांनी वेबसाईटवर लिस्ट टाकलेली आहे, तर तुम्ही एकदा जाऊन चेक करा। आणि जर तुम्हाला चेक करता येत नाही तर आपल्या जवळच्या CSC सेंटरला जाऊन भेटा, त्या ठिकाणी ते तुम्हाला चेक करून सांगतील की तुमचा फॉर्म पात्र केला आहे की अपात्र केला आहे। म्हणून ही माहिती कशी खूप महत्त्वाची आहे, नाहीतर आपण कसं आपल्या फॉर्ममध्ये काहीतरी माहिती कमी असेल ना आपण वाट पाहत बसतो की हप्ता आपल्याला आज येईल उद्या येईल, पण जोपर्यंत ती आपण माहिती पूर्ण करत नाही तोपर्यंत आपल्याला पैसे काही भेटत नाहीत। म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। महिलांना सध्या काय माहिती मिळत आहे, तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, महिलांना विविध ठिकाणाहून अशी माहिती मिळत आहे की सरकारकडून लाभार्थ्याची पुन्हा तपासणी सुरू आहे, अर्ज योग्य आहे का, लाभार्थी पात्र आहे का, आणि बँक खाते चालू आहे का, EBT सुरू आहे का, जो ऑप्शन आहे तो बंद आहे की चालू आहे, आधार लिंक आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आधार लिंक आहे का ते हे सगळे सरकार परत चेक करत आहे। या सर्व गोष्टी तपासल्या जात आहेत। काही ठिकाणी असंही सांगितलं जात आहे की चुकीची माहिती असलेल्या अर्जावर लक्ष दिलं जात नाही, ज्यांची माहिती बरोबर नाही त्यांच्या अर्जावर हा सरकार कसं लक्ष देत नाही, त्याच्याकडे ते दुर्लक्ष करतात, महिलांना हप्ते भेटत नाहीत। म्हणून ज्यांची माहिती चुकीची आहे त्यांनी कसं ती बरोबर करून घ्यावी। पुढचा मुद्दा सरकार पडताळणी का करत आहे। मित्रांनो, अनेक वेळा सरकारी योजनांमध्ये चुकीचे अर्ज देखील कसं जमा करतात, जे काही अशी पण माणसं आहेत जे कसं चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरतात। म्हणून काही लोक चुकीची माहिती भरतात, डुप्लिकेट अर्ज करतात आणि अपात्र असूनही अर्ज करतात,
आणि त्यामुळे सरकार आता फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी तपासणी करत असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये विशेषतः आधार पडताळणी, बँक खाते तपासणी, कुटुंब माहिती, उत्पन्न निकष म्हणजे किती उत्पन्न आहे किंवा कोणत्या मार्गातून उत्पन्न येते ते चेक करतात. या गोष्टी तपासल्या जात असल्याची चर्चा सुरू आहे. याच्या पुढचे मुद्दा म्हणजे पैसे अडकण्याची मुख्य कारणे. आता आपण पाहूया की अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे नेमके का अडकले आहेत किंवा पैसे येत नाहीत. आधार आणि बँक लिंक नाही म्हणजे कसं, जर तुमचं खातं आधार कार्डशी लिंक नाही आणि जेव्हा DBT ऑप्शन आहे तो जर बंद असेल तर पैसे येत नाही. म्हणून सर्वप्रथम आधार लिंक आहे का ते तपासून घेणे खूप महत्त्वाचे आहे. पुढचा मुद्दा म्हणजे NPCL मॅपिंग प्रॉब्लेम. म्हणजेच अनेक महिलांना हा NPCL मॅपिंगबद्दल माहिती नाही, पण सरकारकडून येणारे DBT पैसे खात्यात योग्य यावेत यासाठी ही NPCI ॲक्टिव्ह असणं आवश्यक आहे. जर NPCI बंद असेल तर पैसे येऊ शकत नाहीत. तिसरा म्हणजे KYC पेंडिंग. जर बँक KYC पूर्ण नसेल तर ते देखील काही वेळा पैसे आपले होल्ड करू शकतात किंवा पैसे येत नाही. म्हणून जर तुमची KYC करायची बाकी असेल तर तुम्ही ती कशी बँकेत जाऊन करा. म्हणजे आता तर त्याची वेबसाईट बंद आहे, पण तुम्ही बँकेत जाऊन करू शकता. म्हणजे जे आपल्या अकाउंटची KYC असेल ते आपण पूर्ण करू शकतो. अर्जातील चूक म्हणजे कसं, अनेक वेळा नाव चुकीचं, खाते क्रमांक चुकीचा, जो IFSC कोड असतो तो चुकीचा, जन्मतारीख वेगळी, सहसा सोट्या कारणामुळे जे आपले पैसे असतात ते तात्पुरते थांबू शकतात. महिलांची वाढती नाराजी म्हणजेच मित्रांनो, आता अनेक महिलांमध्ये नाराजी देखील वाढताना दिसत आहे. ती म्हणजे काही महिलांचं म्हणणं आहे, आम्ही सर्व कागदपत्रे दिली तरी पैसे आले नाहीत. तर काही महिलांना प्रश्न पडला आहे, आधीचे हप्ते आले मग आता अचानक पैसे का थांबले. सोशल मीडियावर अनेक महिला कमेंट करत आहेत, आम्ही रोज बँकेत जातो, पासबुक अपडेट करतो, पण अजून पण पैसे आले नाहीत. यामुळे महिलांची चिंता आणि संभ्रम दोन्ही वाढत आहेत. म्हणून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आपण हे व्हिडिओमध्ये हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण घेऊन आलो आहोत. पुढचा म्हणजे सोशल मीडियावर सुरू असलेला अफवा. तर मित्रांनो, सध्या YouTube आणि व्हॉट्सअपवर अनेक प्रकारचे मेसेज फिरत आहेत, जे फेक मेसेज. कोणी म्हणतं योजना बंद होणार, कोणी म्हणतं पैसे येणार नाहीत, कोणी म्हणतं नवीन नियम लागू झाले, अर्ज रद्द झाले. पण लक्षात ठेवा, अधिकृत माहिती आल्याशिवाय कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, कारण अनेक वेळा चुकीची माहिती व्हायरल होत आहे. पुढचा हप्ता कधी येऊ शकतो? आता सर्वात मोठा प्रश्न, पुढचा हप्ता नेमका कधी येऊ शकतो? सध्या विविध रिपोर्ट आणि चर्चेनुसार पडताळणी पूर्ण झाल्यानंतर हप्ते टप्प्याटप्प्याने जमा होऊ शकतात अशी माहिती मिळत आहे. मात्र अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. म्हणून लाखो महिलांना आता लक्ष फक्त सरकारच्या पुढील जो काय म्हणजे निर्णय येतो त्यांचं पूर्ण लक्ष आहे. तर महिलांनी आता काय करावे, म्हणजे जर तुमचे पैसे अजून आले नसतील तर घाबरू नका. सर्वप्रथम या गोष्टी तुम्ही तपासा. म्हणजे जे इम्पॉर्टंट आहेत ते म्हणजे आधार लिंक आहे का ते चेक करा, बँक खातं चालू आहे का ते चेक करा, मोबाईल नंबर अपडेट आहे का ते चेक करा, तुमची KYC पूर्ण आहे का ते चेक करा, आणि जो NPCL ॲक्टिव्ह आहे का ते चेक करा, आणि अर्जातील माहिती बरोबर आहे का ते चेक करा. ही सर्व माहिती योग्य असेल तर पुढील हप्त्यात पैसे येण्याची शक्यता म्हणजे 1-2 दिवसात तुमचे पैसे येऊ शकतात. म्हणजे कसं, अजून पण सरकारने कसं सगळ्या लाडक्या बहिणींना म्हणजे कसं जे पात्र आहेत त्यांना कसं त्यांनी अर्ध्या बहिण्या दिले, तर अजून अर्ध्या बहिणीचे पैसे वाटायला सुरुवात आहे. म्हणून तुम्हाला एक म्हणजे तुम्हाला आज किंवा उद्यापर्यंत पैसे येऊ शकतात. म्हणून कसं घाबरण्याचे कारण नाही. तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही माहिती कसं जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा, शेअर करा. कारण कसं या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. तर मी आशा करतो की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर चला आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. तर चला, धन्यवाद.